सिंधुदुर्गात रात्रीपासून पावसाची रिपरिप सुरू आहे। सिंधुदुर्गात झालेल्या पावसामुळे नदीच्या पाण्याच्या पातळीमध्ये मात्र वाढ झाली आहे। यामुळे कणकवली, वैभववाडी, कुडाळ, वेंगुर्ला, सावंतवाडीमध्ये संततधार सुरू आहे। हवामान खात्याचा कोकण किनारपट्टीला ऑरेंज अलर्ट हा देण्यात आला आहे। या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी उमेश बुचडे आपल्या सोबत जोडलेत। उमेश, आपण पाहतोय सिंधुदुर्गमध्ये मात्र रात्रीपासून रिमझिम पाऊस सुरू आहे आणि या पावसामुळे नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली। काय अपडेट आहे? आपण पाहतो की काल रात्रीपासून पावसाची जी रिपरिप आहे ती सिंधुदुर्गामध्ये सुरू आहे। कणकवली असेल, देवगड असेल, वैभववाडी आहे, सावंतवाडी आहे, कुडाळ आहे, या ठिकाणी रिपरिप सुरू आहे वेंगुर्ल्यासह मालवणमध्ये। आणि अतिवृष्टीचा इशारा हा हवामान खात्याने दिलाच होता। तसंच ऑरेंज अलर्ट काल जारी करण्यात आलेला होता आणि त्याच अनुषंगाने सध्या परिस्थिती जी पाहिली की जो पाऊस पडलाय त्यामुळे ओढ्यांना पाणी आणि नदीच्या पाण्याची पातळीत जी वाढ झालेली आहे। एकंदरीत जो संततधार पावसाची सुरू होती ती थोडीशी मंदावलेली आहे, पण रिपरिप पावसाची ही रात्रीपासून सुरू आहे। आणि एकंदरीत आता जर अतिवृष्टीचा इशारा दिला असला तरी प्रशासनाने सांगितलेलं की समजा कुठल्याही अतिवृष्टी असेल तर आपण सज्ज आहोत आणि प्रशासन अलर्ट आहे असं देखील त्यांनी सांगितलेलं आहे। त्यामुळे कुठे ना कुठेतरी आता पावसाने थोडीशी उसंती घेतलेली आहे, पण रिपरिप ही थोडी सुरू आहे। मध्ये पावसाच्या मोठ्या सरी या सिंधुदुर्गामध्ये होत आहेत। कणकवली आहे, देवगड आहे, या ठिकाणी देवगडमध्ये अतिवृष्टीचा इशारा देखील। खूप खूप धन्यवाद या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी।